हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू बॅक माय न्यू व्लॉग. आत्ता आमची झालेली आहे सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी चालू. म्हणजे संक्रांतला आम्ही खाऊ शकलो नव्हतो आंबोळ्या, कारण की त्याच्यामध्ये तांदूळ असतो म्हणून, आणि त्या दिवशी एकादशी पण होती, तर त्यामुळे आम्हाला खायला भेटल्या नव्हत्या आंबोळ्या. तर म्हणून आज आम्ही आंबोळ्या खातो आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते कशा होतात त्या आंबोळ्या. आला गजरा. इथे आमची आई गजरा बनवते. नवीन प्रयत्न ना आई गजऱ्याचा, है ना? आणि इथे नवरा करतोय ब्रेकफास्टची तयारी, आणि आता मी करते आहे इथे ह्या पोळ्या बनवायची तयारी. नवऱ्याने दिला आता ढवळून, आणि इथे मी बनवते आहे पोळ्या. हां, तापलाय कुठे तवा? तापला ना, म्हणजे असं का होतं मग? ते ह्याच्यावर घेत, आता ढाकण ठेव त्याच्यावर. ते तापलाय नाही तवा. आणि धूर आलेला. आमचा फर्स्ट ट्राय आहे बनवायचा. वाटत नाहीये, वाटत नाहीये आमचा हा निघेल म्हणून काहीतरी बंदूच होणार आहे. जाऊ दे, असं पण पहिला बनवलेला खायचा नसतो. दे ते टोपला दे. A few moments later. चला, गणपती बाप्पा मोरया. हा निघू देत, बस झाला तेवढं. बोल भरायचे नसतात, बोल ठेवायचे असतात. हा निघतोय की नाही पूर्ण तो आता आपण बघूया. तुझ्या समोरच आहे, नो चिटिंग. आंबोळ्या, डोसे, घावणे, हे सगळं करणं खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे ज्याला येत असतं ना, त्यालाही खरं स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो की आज माझं व्यवस्थित बनेल की नाही. मी घावणे बनवण्यात प्रो आहे, मी डोसे बनवण्यात प्रो आहे. आंबोळ्या तर तुम्ही बनवू शकता. ते सगळं वेगळं राहिलं रे. तव्यावरची आयटम म्हणजे ही असते ना. आणि आता हे तुम्ही बघू शकता. एकदम सॉलिड आहे, सॉलिड. सकाळनंतर आत्ता आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटतो आहे. का ते सकाळी भरपूर कामं होती, म्हणजे दिवसभरात भरपूर कामं होती. ती घरात म्हणजे सामान आणायचं, भाजीपाला आणायचा, ते सगळं छोटं मोठं कामं होती, त्या सगळी आम्ही संपवली. आणि ती कामं करता करता मध्येच आमची भरपूर वेळा भांडणं पण झालेली आहे. तर त्यामुळे बायको झाले ते भांडण होतातच ना, थोडीफार तर होणार, झालीच पाहिजे. तर तेच रुसवे फुगवे करत करत आम्ही घरातली सगळी कामं आज आवरलेली आहे फायनली. आणि बस डिनर करून आम्ही आत्ता बाहेर निघालेलो आहे पॅचअप करण्यासाठी. म्हणजे आता आईस्क्रीम खाणार आम्ही. पॅचअप म्हणजे आमचं रात्रीचं पॅचअप म्हणजे आईस्क्रीमवरतीच येऊन थांबतं. आईस्क्रीम खाल्लं की आम्ही सगळ्या गोष्टी अशा लगेच विसरतो. मी कुठल्याही फ्लेवरचा असा काही स्पेसिफिक खाणार नाही आहे. जे तू खाणार त्याच्यातून अर्धा वाटा माझा असणार. मी असं काही पूर्ण असं आईस्क्रीम काही घेत नाही. काय माहिती, म्हणजे लहानपणी असं होतं की मोठ्याचे मोठे असे कॉर्नेटो मी खायची, अख्खे ना अख्खे असे कॉर्नेटो खायची. आणि आता काय माहिती काय झालं आहे ते, की एक आईस्क्रीम घेतो आम्ही आणि एका आईस्क्रीममध्ये आम्ही दोघंही खातो, फिनिश.
तेवढीच म्हणजे असं कॅपॅसिटी राहिली आईस्क्रीम खायची. नाही तर खूप लोक ना असं एवढं घेतात, एक एक 2-2 आईस्क्रीम घेतात एका टायमाला खातात. फायनली आम्ही आलो आहे आईस्क्रीम घेण्यासाठी. कुठला आईस्क्रीम? इथे आम्ही बघितलेली आहे 0 शुगर आईस्क्रीम. ही आईस्क्रीम ही चॉकोबार आहे, ही आईस्क्रीम आहे आणि कुल्फी आहे. तर आम्ही आज फर्स्ट टाइम ट्राय करतो ही 0 शुगर आईस्क्रीम. गो झिरो. ही कुल्फी आहे ह्या ब्रँडची, गो झिरो ब्रँडची मलाई कुल्फी. 0 ॲडेड शुगर. ओके दराम इथे थांब. 0 ॲडेड शुगर. आणि ह्याची प्राईस माहिती आहे का तुम्हाला किती आहे? म्हणजे काय बोलू आता, मला हसू येते त्या गोष्टीवरती. पण ह्याची पॅकिंग सगळं छान आहे, पण आम्ही फक्त आईस्क्रीम खायला निघालो होतो. काहीतरी फॅसिनेटिंग वाटलं आणि 0 शुगर वाटलं म्हणून आम्ही आईस्क्रीम घेतली. आणि लिटरली ती किती 79 रुपीजची ही एक कुल्फी आहे. ही बघा, ही एक कुल्फी 79 रुपीजची आहे. पण ठीक आहे, फर्स्ट टाइम ट्राय करायला काही वाटत नाही आपल्याला. हां ही बघा, ही आहे ती 79 रुपीजवाली कुल्फी. तर फर्स्ट मी नवऱ्यालाच देते खायला आणि रिव्ह्यू करायला सांगते, आणि मला सांग ती कशी लागते. हाऊ इज इट? आहे का म्हणजे गोड तरी आहे का 0 शुगरच्या हिशोबाने? तर फायनली आता आमची कुल्फी खाऊन झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आमचं जेवण पण डायजेस्ट झालं आणि कुल्फी पण डायजेस्ट झालेली आहे. तर व्हिडिओ इथे मी एंड करते आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर छान छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला काही मला सजेस्ट करायचं असेल व्हिडिओबद्दल तर मला कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. तर त्या गोष्टी मी इम्प्रूव्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन. चलो बाय. कॉंग्रॅच्युलेशन.